तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वाती. तर मी आज कुठे आले तर मी आज आले आहे कोकणमध्ये, ते सुद्धा संगमेश्वरमध्ये. तर हे बघा, एवढी मोठी बस भरून माणसं आलेत. कशासाठी? कार्यक्रमासाठी. तर कोणता कार्यक्रम आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर आज कार्यक्रम आहे पालखीचा. नवसाची पालखी आलेली आहे माझ्या काकीच्या घरी आणि घराचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे घर केवढं सजवलंय, मस्त छान. तिथे मंडप टाकलाय आणि माणसं एवढी बस भरून आलेले आहेत. गाड्या आहेत, मुंबईवरून आलेत. आणि किती वाजता उठलात तुम्ही आज? नाश्ता वगैरे म्हणजे बघा, घरामध्ये एवढी गडबड झाली आहे. तर चला, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजचा सगळा गोंधळ, आजचा सगळा कार्यक्रम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पालखी नाचवणार आहे आपण, नमन होणार आहे. सो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तर हा आपला हॉल आणि हे देवघर. तर पालखी इथे येऊन थांबणार आहे आणि पालखी कशी नाचवतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. अहो, तुम्ही आंघोळ घातली ना देवांना, आता पटकन आवरते ना फुल वगैरे. मग सकाळ सकाळी आता गोंधळ चालू झालाय. आधी गणपतीचा मान, मग महादेवाचा, मग नंदी बैलाचा. घराचा इंट्रो केला की नाही? रेडी होऊन ना, नाही दाखवायचं आपल्याला. हो, तुम्ही पण घ्या. पतिदेव पूजेची किती छान मांडणी केली आहे. हे बघा, नंदी महाराज आहेत आपले, शिवलिंग आहे आपली, गणपती. आणि अजून मी दिवा वगैरे लावलेला नाही आहे, दिवा लावेल थोड्या वेळाने. आणि बघा, सांगते बाहेर गोंधळ बघा. आता मंडपाचं इथे काम चालू झालं आहे. हां, इथे मंडपाचं काम चालू झालं आहे. तिथे मंडप तर लागला आहे ऑलमोस्ट. तर चालू आहे असं हळूहळू. केळीची पानं आले तिथे. अर्जुन झाडू मारतोय? नाही मारत आहे. हां, पूर्ण मंडप रेडी झाल्यावरती दाखवेल मी. इथं काय गडबड चालली बघू शकता. बाकी काय चालू इथे? बापरे, किती किलो असतील सगळे? 5-6 किलो असणार. बापरे, बघू शकता. 5-6 किलो नाही, 10 किलो. 10 किलो आहे पूर्ण? अरे बापरे, 10 किलो साबुदाणे वडे बनतात ते. बघू शकता, अशा प्रकारे वडे झालेले आता. ठीक आहे, झाले एवढे बनवून? हा, एवढे झाले बनवून. आता अजून खूप आहेत, खूप बनवायचे अजून. तेवढं 5 किलो साबुदाणे टाकले तर 5 किलो. काकी फ्राय करत आहे. काकी इकडे मला किती बसते इथे? एकामध्ये हां, 15 वडे. 15 वडे निघतात बरं ना? अरे वा, बघू शकता गरमा वडे. ही चटणी कसली आहे? ही नारळाची चटणी. अरे वा, हो, काकींनी केली. नारळ आपली इथली नारळ असेल. हो, फक्त नारळ वाटलेत आणि वरतून फोडणी टाकली आहे त्याला. अरे वा, घट्ट आहे केलेली आहे. एकदम ठीक आहे. हे घ्या तुमच्यासाठी. अरे एवढे आपल्या दोघांसाठी? चटणी बघ ना चकून आणि त्याच्यामध्ये मीठ बघ कमी आहे काय? मग चेक कर. थोडं मीठ टाक. हा, थांबा, हे सांगते. चालेल. हो, हे घ्या, तुम्ही एवढं टेस्ट करा आणि सांगा. हो, घे सगळं तुम्ही. सांगा पटकन मला टेस्ट करून कसे झाले. मीठ सांगतो का नाही पहिलं? मीठ आहे की नाही? हो हो, अरे फुल गरम आहे. आत्ताच काढलेत ना तेलामधून. ट्राय करूया. होऊ शकता चटणी. हो, तुमच्या फेवरेट काकींनी केली आहे. कशी लागली? आणि पण मी आधी सांगते की हे उपवासाचे वडे नाही आहेत. नाही तर खूप लोक कमेंट करतील की उपवासाच्या वड्यामध्ये हे नाही टाकत, ते नाही टाकत. तर हे फक्त कार्यक्रमाला आलेले माणसांसाठी केले, नाश्त्यासाठी. हा, मीठ कमी आहे तर मीठ टाकू शकते, पण मला चालेल असं, मला आवडतं मीठ. थोडं मीठ कमी आहे. आपलं मीठ कमी लागतं, चालतं. पिंकी खाते, या बरं पिंकीकडे बघूया. टेबल. हो, माईक घ्या ना. पिंकी, तू खातेस? अगो, काय खाते? साबुदाणा वडे. साबुदाणा वडे कशी झाली आहे? खूप छान झाले. छान झाले, खरं छान लागतं. आणि पिंकी सकाळ झाली ना? सकाळी आली पिंकी. गरम गरम मस्त पैकी चटणी समोर. खोबऱ्याची चटणी केली आम्ही. हो,
तर बघा इथे पूजेची तयारी चालू आहे. इकडे पूजेचं सगळं सामान ठेवलंय. हे बघ याच्यामध्ये फुलं आहेत. हे का. तर बघा पूजेमध्ये बसणारा हा आहे सुमित दादा आणि इथे एवढा गोंधळ झालाय बापरे. आहो हे का गाडीची चावी. मला काय माहिती आता कुठून आणायचं टोप. हे या. कुठले बाबा होते इथे नाही आमचे असतील इकडे पिंकी बाकी रांगोळी कुठे. गेल्या वर्षी पण तीच काढलेली. तेव्हा तो डब्बा आहे. तेव्हा तो डब्बा आहे. जा काढा. रांगोळी आणले जास्त होती ना. नाही रांगोळी आणून ठेवले ना ते आपल्याला लागेल ना पाहिजे असेल. काकी रांगोळी काढताय तुम्ही. तुम्हाला येते रांगोळी काढता. बापरे. इकडे हे तुळशीची पानं काढ तोडता ते तुम्ही. माळ बनवणार काय बनवणार असं ठेवणार आहे का. अच्छा ठेवायचं. अच्छा पूजेमध्ये ठेवण्यासाठी फक्त. ह्या काकी होत्या काल आमंत्रण द्यायला आपल्यासोबत. हो कॅमेरा फ्रेंडली नाही येते एवढं. सुमित दादा तू बसणार आहेस आज पूजेला. अगो बाई बघा गेटअप बघा. साऊथ इंडियन ऑथेंटिक आहे एकदम. टोपी आहे ना. टोपी पण आहे ना. मग आपलं कल्चर आहे ते घालायला पाहिजे ना. आता घालून दाखव जरा एकदा टोपी आम्हाला. आज चालू हा असणार आहे. मग नवसाची पालखी आहे ना. त्यांनीच नवस केलेला आहे तो. मला येत नाही. बघा आता टोपी घालता येत नाही हो यांना. तुम्हाला येते ना घालता टोपी. अहो मी कडापरी टोपी आणायला पाहिजे नव्हती. हा तर हा गेटअप आहे आजचा. पवईचा मच्छीवाला इकडे कुठे आहे संगमेश्वरला. घराची पूजा चालू आहे त्यांच्या. मी घराचं टूर दाखवेल तुम्हाला की घर कसं बांधलंय पवईचा मच्छीवाल्यांनी. वाव छान काढली रांगोळी. बघा किती मस्त वेल काढली आहे त्यांनी. ना छान काढली आहे ना. मी फायनल रांगोळीचा एक फोटो टाकेल व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये बघू शकता तुम्ही. छान प्रसन्न वाटतंय घरामध्ये एकदम. अशी केळीची पानं वगैरे लावली आहेत. मग ठेवूया बाहेरला. देवा पुढचा मालक तू आज सुनील यशवंत मोरे आज पालखी ठेवले इथे सत्य. काय चाललंय इकडे. काय करतात हे. अगं प्रसाद करतोय ना गोडधोड. पूजेची. प्रसाद चाललाय इथे. आणि एवढ्या छोट्या टोपामध्ये प्रसाद एवढ्या माणसांना पुरेल. हा आमच्या वाडीचा टोप येतो. वाडीचा प्रसादीसाठीच येतो टोप आमचा. म्हणजे पूर्ण मोरेवाडी. मोरेवाडी बाकी टोप मोठे टोप का नाही घेत मग. ते टोप यूज होतात ना डेलीचे. प्रसादीसाठी नाही घेत. अच्छा म्हणजे आपण वैशाळ वगैरे करतो कधी म्हणून ते आमचे म्हणजे बघा फक्त प्रसादासाठी स्पेशल त्यांनी हा टोप ठेवलाय मोरेवाडी. असं म्हणजे कोकणामध्ये जेवढ्या वाड्या आहेत तेवढ्या वाडींचा वेगळ्या प्रसादाचा. कारण की कसं माहिती का आपण आपल्या घरच्या टोपामध्ये नॉनव्हेज बनवतो. त्यासाठी असं नको होण्यासाठी त्यांनी एक स्पेसिफिक टोप ठेवलं होतं प्रसादसाठी. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी असं पहिल्यांदा बघितलंय कोण एवढं नाही का फॉलो करतं व्यवस्थित. किती वर्ष झाली या टोपाला. हे पिढ्यानपिढी टोप आहे आमचा. कधी बघा 30 वर्ष झाले काका त्या टोपाला. मोरे विलास मोरे. विलास मोरे. सगळे मोरेच आहेत. मोरेवाडी आहे ना ही. मोरेवाडी नाही आलो. मोरेवाडी आहे. मोरेवाडी. ताई होते ना आमंत्रण द्यायला. ताई झाला सगळा शिरा भाजून. रवा आता ह्याच्यामध्ये दूध टाकणार. बापरे एवढं लिटर दूध तापवायला ठेवलंय. 5 किलो 2 किलो साखर प्रसादी घालतात.
अर्धा प्रसाद आता करणार आहे, अर्धा नंतर संध्याकाळी करणार आहे. फ्रेश फ्रेश. आताचा प्रसाद वेगळा. टोप छोटा आहे ना हा प्रसादीचा, त्याच्यामध्ये 2 किलो 1.25 किलो आता बनवलंय, 2.25 किलो आणि 2.25 किलो संध्याकाळी बनवणार. हे काय टाकते आता? प्रसाद बनवायला किती जण लागलेत बघा ना. कुठे पद्मनाभम सुरेशम विश्वास. प्रसाद घेऊन चालत काका? तर बघू शकता मित्रांनो, संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा इथं जेवणाचा बेत सुरू आहे. संगमेश्वरच्या मुचरी गावातल्या महिला सगळ्या इथे. कोणते वाडी? मोरेवाडी. मोरेवाडी. तर काय चालू आहे इथे एवढी गडबड आज? काय चालू आहे ते? देवाचा इथे कार्यक्रम चालू आहे. देवाचा कार्यक्रम. मग काय मेन्यू काय आजचा? कसली भाजी? फ्लावर, मटार, वाटाणा. अच्छा. काय काय हो? पावटा वांग, पनीर वांग पावटा. बापरे, एवढं जास्त जोरात बेत दिसतोय तुमचं. तर पनीर पण आहे का? अच्छा. बघा तिकडे किसायचं काम चालू आहे. जाऊ आपण इकडे. हे बाई ते वाटाणा चालतात. किती किलो वाटाणा आहे हा? 25 किलो असावा वाटा. 25 किलो. बापरे, एवढ्या सगळ्या बायका एकत्र येऊन वाटाणा. आज आमचे वाडीचे सुनील मोरे आहेत ना, हा, त्यांच्याकडे आज नवसाची पालखी ठेवली. अच्छा, नवसाची पालखी आहे का? पालखी आहे. हा. एक भाग्यवान लोकांनाच अशी एक संधी मिळते आमच्या गावामध्ये. त्यामुळे आज सुनील त्यांच्याकडे आज आमच्या देव येणार आहे. हा. त्यामुळे आम्ही आज सगळ्या महिला मोरेवाडीच्या जमा झालोय आणि छान असा जेवण तुम्ही सगळ्यांनी जेवणाचा महाप्रसाद. आम्ही देवळात न जाता आमचा देव आम्हाला घरी भेटायला येणार. हे म्हणजे हे आमचे कोकणातलं एक महत्वाचं म्हणजे कोकणामध्ये आपण दरवर्षी म्हणजे वर्षभर आपण देवाला भेटायला जातो. हा, तर आज देव आपल्याकडे येतात. हा, भेटायला येतात. हा, कितीही वेळ म्हणजे कितीही काम असू आम्ही वेळात वेळ काढून हा करून सगळे कामधंदे सोडून इकडे येतो. बरोबर. खूप छान. आणि सगळे आज सकाळी आलात? बापरे, एवढा लांबून आलात तुम्ही सगळे? बापरे. आणि हे सगळ्यांच्या घरी असतं? पण आज त्यांच्याकडे नवसाची पालखी आहे म्हणून आज वस्ती करणार आहे पालखी. अच्छा, म्हणजे हा, आज देव त्यांच्याकडे वस्ती करणार आहेत. नमने. अच्छा, संध्याकाळी नमनाचा कार्यक्रम. नमनाचा कार्यक्रम कोकणातले विशेष. हा, तर बघा खूप व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे आपला, कारण की आज नमन आहे आणि देव इथे वस्ती करणार आहेत. तर खूप छान व्हिडिओ होणार आहे. तुम्हाला बघायला भेटणार आहे देवांचा आशीर्वाद. इथे कांदे कापायचं काम चाललंय. काही कांदे कापतात. तिथे किसायचं काम चाललंय. किती किलो नारळ किसायचं आता? 3 किलो. बापरे, 3 किलो. त्या सगळ्या मदतीला येतात. ते भाजी वगैरे चिरून देतात. मुंबईमध्ये असं कोण येतं, डायरेक्ट ऑर्डर करतात, झालं. हे बघा किती किलो पीठ आहे. किती किलो पीठ असेल? पुरीसाठी 25 किलो गव्हाचा आटा आणि 5 किलो मैदा. 5 किलो मैदा आणि 25 किलो गव्हाचा आटा, म्हणजे 30 किलो पुऱ्या. 30 किलो पिठाच्या पुऱ्या. बघा किती मोठं टोप आहे. बघा किती मोठे मोठे टोप यायला लागलेत. तरी बाई ते किती मोठ्या मोठ्या टोप लावलेत. तर प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी ह्या सगळ्या बायका इथे मेहनत करतात. तर तुम्हाला मी नक्की दाखवेल की काय प्रसाद केलाय त्यांनी आणि आजचं नमन वगैरे कसं असेल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आम्ही बघा रेडी झाले आहे. हे बघा कशी आहे. आणि घो रेडी होतात. 1 मिनिट आपण घोंकडे जाऊ. आहो रेडी नाही झालं अजून? नाही होतं रेडी. हे बघा हे. आणि मी आता रेडी झाले. आता हे रेडी होतात. मी काकींना दाखवते. थांबा एक. हा, 1 मिनिट.
इथे फोटो सेक्शन चालू आहे, बघू शकता. ह्या काकी आहेत ज्यांच्या घरी आम्ही आलो आहोत आणि हे त्यांचं घर आहे. घराचं टूर मी दाखवते व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ह्यांची आज ह्यांच्याकडे नवसाची पालखी येणार आहे. काकी कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप छान वाटते. मग ह्यांनी आज नमन वगैरे आहे आमच्याकडे, मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अजून खूप आहेत, खूप लोक आहेत अजून. काका काका हे बघा, हे काका आहेत, काकींचे मिस्टर. आणि काका नमस्कार. तर ह्यांचा मान आहे आजचा, यांच्या घरी पालखी आले नवसाची. पावईचा मच्छीवाल्याचं इंट्रोडक्शन मी नंतर देणार आहे, स्पेशली करणार आहे. हो ए रेडी हा. ओहो आणि तर हे बघा, ही आहे आज स्पेशल, म्हणजे खूप छान दिसते ती. तुम्ही कमेंट करून सांगा किती छान दिसते ती. आणि माझी आजची फ्रेंड आहे, नवीनच झालेली. छान आहेत बाय द वे. थँक्यू बोलतात. थँक्यू. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे लाईक्स द्या. आणि तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला हा व्हिडिओ कोकणवर. हो. काकींची गडबड बघा किती चालली आहे. काकी आली आपल्याकडे पालखी, आता येईन ना. आता बघा, आता पालखी ना, आता पालखी नाचणार आहे. चला हे बघा, तिकडे आहे सगळेजण, तिकडे. माझा ए हाय कर, हाय हाय. तर मी आता पालखी कशी नाचवतात ते मी तुम्हाला दाखवते. चला, इकडे पालखी नाचवतात.
की समोर सगळे जेवायला बसले जातात. पालखी नाचून झाले. काय काय मिळालं? हे बघा बटन आहे, पनीर आहे, हे वाल आहेत, बटाटा वांग वाल वाल आणि लोणचं, पाणी वाटत, पाणी केवढं केवढं पाणी वाटतं. आणि दाल राईस आहे आणि पुरे देतात आणि पापड पण आहे. ताटात काय जे त्यांच्या ताटात होते. तर बघा सगळे बसले जेवायला. पंगत 2-3 पंगत तर बाहेरच बसलेत ऑलमोस्ट. खूप जण बसले. चिकन करून पाहिजे. कमी व्हायला त्याच्या मुलाला त्रास आहे, तो त्रास कमी व्हायला पाहिजे. तू इथे बरं स्वाती अशी उभी राहू दे मम्मी.
पालखी निघते बाहेर ना.